बाबांनी आपल्याला एवढा मोठा धन संपत्ती पैसा दिलाय, तो काही मनोरंजन करण्यासाठी नाही दिलेला आहे. या पिढीने त्याग केला पाहिजे. त्यागाचे संस्कार करता येणाऱ्या पिढीला मोजता येणार नाही एवढं धन, अध्यात्म धन आणि भौतिक धन दोन्ही प्राप्त होईल. हे आपलं कर्तव्य आहे की बाबाच्या पुण्याने मिळालेला पैसा आपण अशा चांगल्या पुण्यमय कार्यक्रमासाठी लावला पाहिजे. या जगामध्ये मोठ्या बिल्डिंगी नेस्तनाबूत होऊन जातात. त्या इतिहासामध्ये काही साक्षीदार राहत नाहीत. पण भगवंताच्या धातुस्तूप जिथं प्रतिष्ठापित केलेले असतात, निसर्ग त्या गोष्टी कधी उद्ध्वस्त करत नाही. लोकांद्वारे त्या रक्षित केल्या जातात. बाकी दुसऱ्याचे मोठे बिल्डिंग तुम्ही बनवा, काही बनवा, त्याचं कोणी रक्षण करत नाही. रक्षण करण्यासाठी काय नाही, ते जेवढी ती लाईफ त्या सिमेंटला याला त्याला तवरक राहतात. पण जेवढे महास्तूप असतात, धातू व धातू गब्बे लंकाय जंबुदीपे ती 10 पुरवरे नाग लोकेच थुपे सब्बे बुद्धस्स बिंबे सकल 10 दिसे केस लोमादि धातू वंदे सब्बेंपि बुद्धंग 10 बल तनुजंग बोधि चेतियंग नमामि. त्याच्या इथे याला नमन करते. सगळे जग करते, देवता लोक बी करतात. तर आपला धातुस्तूप प्रतिष्ठापित झाला तर जगातले सगळे लोक जिथं गाथा म्हणतील त्या सगळ्याच वंदन आपल्या संगगिरी महास्तूपाला सुद्धा येईल. आणि जिथं भगवंताच्या धातू आहेत त्यालाच लोक वंदन करतात. बाकीचे करोडो विहार आहेत, करोडो सगळ्या गोष्टी आहेत, ते सगळीकडे कोणाचं वंदन जात नाही. ते वंदन जिथं भगवंताच्या धातुस्तूप सगळ्या जगात भरपूर ठिकाणी आहेत. तर तिथं त्या त्यांचं ते वंदन जातं. तिथं देवता लोक ते रक्षण करतात. आणि म्हणून एक महापुण्य संधी आहे की आपल्या दानाचं रक्षण देवता लोकांद्वारे केलं. आपण लावलेल्या विटा, आपण सिमेंट, आपण दिलेले पैसे रुपयातलं दान, तांब पितळ दान देवता लोकांद्वारे रक्षण केले जावं, देवता लोकांद्वारे पूजल्या जावं. काही साधारण गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी महापुण्याची संधी आहे. आणि म्हणून त्या संधीला आपण ओळखा आणि संधीला ओळखून आपण पुण्य संचित अर्जित करा. प्रज्ञावान लोक हे जाणत असतात की योग्य ठिकाणी दान कुठे दिलं पाहिजे आणि त्या दानाचा योग्य विनियोग कुठे होतो. तर शास्त्रा भगवंताच्या संदर्भात केलेले दान हे निशंक असतं. जगाच्या पाठी कोणी शंका घेऊ शकत नाही. शंका घेणारा माणूस सीधा आविची नरकापर्यंत पोहोचतो, तिथून निघतच नाही. हे त्रिपिटकात वर्णन आहे. तुम्ही जाणकार भिक्खू भिक्षूला विचार आहे तुम्हाला सगळं, किंवा त्रिपिटक वाचा स्वतः की कशावर शंका घेऊ नये, कोणत्या गोष्टीवर शंका घेऊ नये. शंका घेतली मात्र तरी बी किती हानी होते त्या हानीचं मोजमाप करता येत नाही. एवढं विशाल महाहानी होते. आणि थोडी जरी श्रद्धा प्रकट करून आपले भगवंतच बघा, एका जन्मामध्ये पच्चक बुद्धाचा स्तूप खंडार अवस्थेमध्ये पडलेला होता. आपले कपडे फाडून सुंदर त्याच्या पताका बनवून नदीवर जाऊन पाणी आणून तिथं जागा प्लेन करून बाजूच्या झाडाचे फुलं तोडून तेवढ्या स्तूपाला निस्ती पूजा केली होती. तेवढ्या परिणाम स्वरूप म्हणतात ते, जेव्हा गौतम बुद्ध झाले आणि वैशालीवर 3 संकट आले, तर वैशालीच्या सीमेवर जाता क्षणी मुसळधार पाऊस पडला, मंदार पुष्पाची वृष्टी झाली, जमीन भुईसपाट झाली, रोगराई दुर्भिक्ष नष्ट झालं. तेव्हा भगवंताला विचारलं, भगवान किती हा महाप्रताप आहे. तेव्हा भगवान म्हणतात, अरे भिक्षूंनो, हे मीच केलेल्या कर्माचं फळ आहे. मी एका पच्चक बुद्धाचा खंडार अवस्थेत पडलेला जो स्तूप होता म्हणे, त्या स्तूपाची पूजा केली होती, जिथं कोणीच करत नव्हतं. मीच जाऊन ती जमीन साफ केली होती, पाणी शिंपडलं होतं आणि झाडपाला आणून तिथं एवढं छोटंसं पुण्य केलं, एवढं महाविशाल प्रताप घेऊन आलं होतं. अनेक दाखले आहेत त्रिपिटकामध्ये.